श्री भगवद्गीता अध्याय पहिला अर्जुन विषाद योग श्लोक क्रमांक 1 धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. अर्थात धृतराष्ट्र म्हणतो, हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रावर युद्धासाठी जमलेले माझे पुत्र आणि पांडव यांनी तिथे काय केले. हा श्लोक भगवद्गीतेचा आरंभ करणारा आहे. या श्लोकात धृतराष्ट्र राजा जो आंधळा होता तो आपल्या सारथीला संजयला ह्याच्याशी संवाद साधतो. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजेच कुरुक्षेत्राला धर्मभूमी असे संबोधले आहे. याचा अर्थ फक्त युद्धभूमी नसून ते एक नीती व धर्माचे क्षेत्र आहे. समवेतायुयुत्सवः म्हणजे दोन्ही पक्ष कौरव आणि पांडव युद्धासाठी सज्ज होऊन एकत्र जमले आहेत. मामकः पांडवश्चैव. धृतराष्ट्र आपल्या मुलांना मामकः म्हणजे माझे असं म्हणतो आणि पांडवांना वेगळे म्हणून पांडवाश्च असं ओळखतो. यातून त्याचा पक्षपाती स्वभाव दिसून येतो. किम कुर्वत संजय. ते काय करत होते संजय असा प्रश्न विचारतो. प्रत्यक्षात त्याला माहिती आहे की युद्धासाठी जमलेले आहेत, पण त्याच्या मनातली अस्वस्थता आणि भीती यामुळे तो संजयला प्रश्न विचारतो आणि पुढे संजय आपल्या दिव्य दृष्टीने त्यांना उत्तर देतो. तर हा श्लोक भगवद्गीतेच्या कथनाची सुरुवात करतो. यातून पुढे अर्जुनाचा मानसिक संघर्ष आणि कृष्णाचे गीतेतले उपदेश उलगडत जातात. धृतराष्ट्र अंधा असूनही तो आपल्या पुत्रांबद्दल अतीव आसक्त आहे. धर्मक्षेत्र म्हणजेच कर्मभूमी आणि आत्मचिंतनाचे स्थान, गीतेचा खरा अर्थ याच भूमीवर उलगडतो. संजय ज्याला दिव्य दृष्टी आहे तोच हे संपूर्ण संवाद आपल्यापर्यंत पोचवतो. श्री भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक क्रमांक 2. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्य उपसंगम्य राजा वचन अब्रवीत. म्हणजेच संजय म्हणतो, त्यावेळी पांडवांची फळी रचलेली पाहून राजा दुर्योधन आपल्या आचार्य द्रोणाचार्यांजवळ गेला आणि खालील वचन बोलू लागला. या श्लोकात युद्धाच्या सुरुवातीची तयारी दाखवली आहे. संजय ज्याला दिव्य दृष्टी आहे तो युद्धभूमीवरील घडामोडी धृतराष्ट्राला सांगू लागतो. दुर्योधनाने पांडवांची रचना म्हणजेच व्यूह पाहिलं आणि त्यांनी केलेली युद्धफळी पाहून तो अस्वस्थ झाला. तो आपल्या गुरूंकडे म्हणजे आचार्य द्रोणांकडे गेला, जे कौरव पांडव दोघांचेही गुरु होते. येथे दुर्योधनाला एक राजा म्हणून संबोधले आहे. त्याचा अहंकार आणि अधिकार यावरून आपल्याला कळतो. दुर्योधन पांडवांची व्यूहरचना पाहून अक्षरशः घाबरतो आणि त्याला आपल्याला पाठिंबा मिळेल याची खात्री करून घ्यायची असते. म्हणूनच तो आचार्य द्रोणांकडे जाऊन बोलतो. हा श्लोक युद्धातील तणावाची सुरुवात दाखवतो. श्री भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक क्रमांक 3 पश्येता पांडुपुत्राणामाचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. चला आता ह्याचा मराठीत अर्थ पाहूया. हे आचार्य द्रोणाचार्य, पांडूच्या पुत्रांची ही महान सेना पहा असं दुर्योधन द्रोणाचार्य यांना म्हणत आहे. तुमच्याच बुद्धिमान शिष्याने म्हणजे द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाने नीट रचलेलं व्यूह पहा. हा श्लोक दुर्योधन बोलत आहे. तो आपल्या गुरु द्रोणाचार्यांना उद्देशून म्हणतो. पश्येतः म्हणजे बघा असं सांगून तो द्रोणांना पांडवांची सेना दाखवतो. ही सेना त्याला महतीं चमूं म्हणजे फार मोठी आणि बलाढ्य वाटते. ही सेना व्यूढां म्हणजे नीट रचलेली आहे, म्हणजे युद्धासाठी व्यूहरचनेत सज्ज आहे. विशेषतः तो सांगतो की ही व्यूहरचना केली आहे दृष्टद्युम्नाने, जो द्रोणाचार्यांचा शत्रू, राजा द्रुपदचा मुलगा आणि द्रोणांचा शिष्यही आहे. या श्लोकातून दुर्योधनाचे सूक्ष्म उपहासात्मक बोलणं दिसतं. तो जाणीवपूर्वक हे सांगतो की पहा, तुमचाच शिष्य पांडवांची सेना किती नीटपणे सजवतो आहे. दृष्टद्युम्न हा द्रोणाचार्यांच्या शत्रूचा पुत्र असून भविष्यात द्रोणांचा वध करणार आहे हे सर्वांना ठाऊक होते.
त्यामुळे दुर्योधन हे बोलून द्रोणांच्या निष्ठेची परीक्षा घेतोय यातून हे कळतं. तो गुरु शिष्याच्या नात्याच्या आधारे द्रोणांचा विश्वास ढळेल की काय असा भावनिक खेळ करतो आहे असं यातनं प्रेरित होतं. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 4. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. आता ह्याच्यातले जे कठीण शब्द आहेत ते बघूया. अत्र म्हणजे येथे, या रणांगणात, या सैन्यात. शूरहा म्हणजे पराक्रमी, शूरवीर. महेश्वासा म्हणजे महान धनुर्धारी, ज्याचं धनुष्य खूप मोठं आणि ताकदवान आहे. भीमार्जुन समहा म्हणजे भीम आणि अर्जुन यांच्यासारखे पराक्रमी. युधी म्हणजे युद्धात. युयुधानहा म्हणजे सात्यकी, श्रीकृष्णाचा शिष्य. विराटहा म्हणजे विराट, मत्स्य देशाचा राजा. च म्हणजेच आणि. द्रुपदहा म्हणजे द्रुपद, पांचाल देशाचा राजा आणि द्रौपदीचे पिता. महारथहा म्हणजे महारथी, अत्यंत सामर्थ्यवान योद्धे जे एकट्याने हजारोंशी लढू शकतात. ह्या श्लोकाचा फार साधा अर्थ आहे. दुर्योधन द्रोणाचार्यांना असं म्हणतो की या पांडवांच्या सैन्यात बलवान, महान धनुर्धारी आणि भीम अर्जुनासारखे पराक्रमी योद्धे आहेत. युयुधान, विराट आणि महारथी द्रुपद यासारखे योद्धे आहेत. हा श्लोक कुरुक्षेत्राच्या रणांगणावर दुर्योधनाने द्रोणाचार्यांना सांगितलेल्या शब्दांचा भाग आहे. दुर्योधन पांडवांच्या सैन्याकडे पाहतो आणि तिथे किती बलाढ्य वीर आहेत हे नमूद करतो. दुर्योधनाला हे माहीत आहे की हे योद्धे रणकौशल्यात तितकेच पारंगत आहेत जितके पांडवांचे मुख्य नायक भीम आणि अर्जुन, आणि त्याचा काहीसा अस्वस्थपणा ह्यातून आपल्याला कळतो. त्यांची उपस्थिती पांडवांच्या सैन्याची ताकद वाढवते आहे असंही तो द्रोणाचार्यांना नमूद करतो. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 5. दृष्टकेतुश्च कीर्तनः काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च शैबश्च नरपुंगवः. या श्लोकात दुर्योधन पांडवांच्या बाजूचे अनेक पराक्रमी योद्धे दाखवून देतो. हे नाव एक एक करून सांगून तो द्रोणाचार्यांना दाखवतो की पांडवांना स्थानिक राजे, श्रेष्ठ योद्धे आणि विविध क्षेत्रीय बल मिळालेले आहे. म्हणजेच पांडवांचा सैन्य जे आहे ते अधिक बलवान आहे. आता ह्याच्यामध्ये खूप साऱ्या नावांचा उल्लेख झालेला आहे. म्हणजेच दृष्टकेतू महाभारतातला एक प्रसिद्ध योद्धा, पारंपरिकरित्या काही पुराण परंपरात केकया संबंधित प्रदेशाचा राजा किंवा शूर सेनानी म्हणून सुद्धा त्याचा उल्लेख आहे. दुसरं एक नाव येतं ते म्हणजे चेकितान. हा एक शूर योद्धा होता. काशीराज हा काशी म्हणजेच वाराणसी प्रदेशाचा राजा होता. तो एक प्रसिद्ध आणि बलवान राजा मानला जायचा. पुरुजित आणि कुंतीभोज ही 2 स्वतंत्र नावं आहेत आणि ते अतिशय पराक्रमी योद्धे होते. शैब्य म्हणजे शूरगुणी असा योद्धा असा त्याचा उल्लेख आहे. ह्या श्लोकात अनेक नावांची यादी आहे. दुर्योधन ही नावांची यादी सांगून द्रोणाचार्यांना आणि इतरांनाही दाखवून देतो की पांडवांच्या बाजूने केवळ 5 लोक नाही आहेत, तर अनेक प्रभावशाली प्रदेशांचे योद्धे उभे आहेत. त्यामुळे युद्ध कठीण असेल. हा एक प्रकारचा मानसिक रणनीतीचा एक भाग आहे. विरोधी सैन्याची ताकद मोठी दाखवून स्वतःच्या पक्षात किंवा शत्रूच्या पक्षात आपल्याला परिणाम करता येतो. आणि हा सगळा हे जे काही आहे ते संजय हे धृतराष्ट्रांना त्याचं वर्णन करून सांगत आहे असं या श्लोकांमध्ये म्हटलेलं आहे. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 6. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्वे एव महारथाः. तर चला बघूया या श्लोकाचा अर्थ. ह्या श्लोकाचा अतिशय साधा अर्थ आहे. या श्लोकामध्ये सुद्धा दुर्योधन अनेक योद्ध्यांची नावे घेत आहे. हा श्लोक दुर्योधनाने द्रोणाचार्यांना व संजयने श्री धृतराष्ट्राला सांगताना म्हटलेला आहे. दुर्योधन पांडवांच्या सैन्यातल्या अशा वीर योद्धांची नावे घेतो. यावरून आपल्याला पांडवांची ताकद दिसून येते. आता ह्याच्यात आलेली वेगवेगळी नावं आणि त्यांचा अर्थ बघूया.
युधामन्यू हा एक पराक्रमी योद्धा होता. महाभारतात अनेक ठिकाणी याचे नाव महान शूरवीर म्हणून आलेले आहे. विक्रांतः इकडे त्याचा सरळ अर्थ आहे धैर्यवान आणि पराक्रमी असा एक राजा होऊन गेला. उत्तमौजा म्हणजेच युद्ध कौशल्यात निपुण असा योद्धा. सौभद्रः शब्दशः याचा अर्थ बघितला तर अभिमन्यू पुत्र किंवा त्यासंबंधीचा वीर असं आपल्याला कळतं. द्रौपदेयः म्हणजे द्रौपदीचे पुत्र. सर्वे एव महारथः म्हणजे या सर्वांची एकत्रितपणे अत्यंत मोठी क्षमता आहे. दुर्योधन सांगतो की हे स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे मोठ्या शत्रुसमूहाशी लढू शकतात. हे सगळे महारथी आहेत. दुर्योधन इथे पांडवांच्या सैन्याची ताकद दाखवतो आणि द्रोण व इतर कौरवधर्मी नेत्यांना सज्ज करतो. हा एक प्रकारचा मानसिक प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यातून असं आपल्याला कळतं की पांडवांकडे केवळ प्रौढ व अनुभवी राजा नाहीत तर अतिशय युवा पराक्रमी योद्धे जे अभिमन्यूसारखे होते आणि द्रौपदीच्या पुत्रांसारखे कुटुंबही उभं आहेत. म्हणजेच लढाईची तीव्रता यावरून आपल्याला लक्षात येते. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 7. अस्माकं तु विशिष्टा ये तन्नि बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थ ताम्रवीमिते. याचा अर्थ असा आहे की दुर्योधन म्हणतो की हे द्विजोत्तम म्हणजेच गुरुवर्य म्हणजेच द्रोणाचार्य, आमच्या सैन्यात जे विशिष्ट योद्धे आहेत ते लक्षात ठेवा. माझ्या सैन्याचे नायक कोण आहेत ही माहिती तुम्हाला मी सांगत आहे. आता मित्रांनो, श्लोक 4 ते 6 मध्ये दुर्योधन याने पांडवांच्या बाजूचे कोण शूरवीर आहेत यांची यादी केली. आता ह्या श्लोकापासून तो कौरवांमध्ये कोणते योद्धे आहेत याची ओळख करून देतो आणि द्रोणाचार्यांना तो ब्राह्मण आणि गुरु म्हणून संबोधतो. म्हणून तो द्विजोत्तम हा शब्द वापरतो. दुर्योधन इथे सौम्य आदर दाखवतो आणि गुरुवर्गाला म्हणजे द्रोणाचार्यांना थोडीशी स्तुतीही करतो, त्यांचा सत्कारही करतो, पण त्याचबरोबर सल्ला आणि सहयोगाची अपेक्षा करतो. हा श्लोक मनोवैज्ञानिक युद्धाचा भाग आहे. पांडवांची ताकद दाखवल्यानंतर स्वतःच्या नेत्यांची ओळख करून देऊन तो आपल्या बाजूची तयारी आणि धाडस अधोरेखित करतो. नायका मम सैन्यस्य म्हणून तो स्पष्ट करतो की पुढे येणारी नावे केवळ सामान्य योद्धांची नाहीत तर नेतृत्वात्मक दर्जाच्या लोकांची आहेत. म्हणजे युद्धातल्या संघटात्मक ताकदही तो इथे दाखवून देतो. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 8. भवन भीमश्च कर्णश्च कृपश्च समितिज्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्ती स्तवस्थैवच. म्हणजेच दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो की पितामह भीष्म, कर्ण, कृपाचार्य आणि समितिंजय तसेच अश्वत्थामा, विकर्ण, सौमदत्त एवढे सगळे युद्धविजयी वीर आपल्या बाजूने आहेत. आता आपण प्रत्येक नावाची थोडक्यात ओळख बघूया. पितामह भीष्म हे शौर्य व अनुकूल युद्धन्यायाचे प्रतिनिधी होते. कौरवांचे वरिष्ठ सेनानी आणि पहिले संरक्षक होते. महारथी कर्ण महान धनुर्धारी, अर्जुनाचा अर्धभावजीवी समकक्ष आणि पांडवांविरुद्ध कठोर प्रतिपक्ष. कृपाचार्य हे कुलगुरू किंवा आचार्य होते, अनुभव संपन्न होते, युद्ध कौशल्यात प्रवीण होते. समितिजय काही पठणांमध्ये काही श्लोकांमध्ये हे स्वतंत्र नाव म्हणून आढळते. ह्याचा अर्थ शस्त्र म्हणजेच सैनिकांवर विजय मिळवणारा असाही असू शकतो. अश्वत्थामा म्हणजेच द्रोणाचार्यांचा पुत्र जो अतिशय पराक्रमी होता. विकर्ण हा कौरव कुलातला एक वीर होता. त्याने काही प्रसंगांमध्ये धर्मांची चर्चा केली आहे असा उल्लेख आढळतो. सौमदत्ती म्हणजेच सोमदत्ताचा पुत्र म्हणून ह्याची ओळख आहे. थोडक्यात काय तर ह्या 8व्या श्लोकामध्ये दुर्योधनाने कौरवांच्या प्रमुख, अनुभवी आणि युद्धात नेहमी विजयी ठरणाऱ्या नायकांची सूची देऊन शत्रूच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला आहे. या सूचीचा हेतू रणभूमीवरील परिस्थितीचे भान द्रोणाचार्यांना करून देणे आणि कौरवपक्षीय नेत्यांचा आत्मविश्वास वाढवणे हाच प्रतीत होतो.
श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 9। अन्ये च बहवः शूरा मदर्थे व्यक्तजीविताः नानाशस्त्र प्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः। इथे दुर्योधन म्हणतो की याशिवाय माझ्यासाठी प्राण देण्यास तयार असलेले, विविध शस्त्र हाताळणारे आणि युद्धकलेत पारंगत असे बरेच शूरवीर इथे उपस्थित आहेत। हा श्लोक दुर्योधनाच्या संजयला केलेल्या युद्धभूमीच्या वर्णनाचा भाग आहे। इथे तो विशिष्ट नावे न सांगता इतरही बरेच शूर असे सांगतो। मदर्थे व्यक्तजीवितः हे शब्द दाखवतात की ते योद्धे दुर्योधनासाठी प्राणही द्यायला तयार आहेत। दुर्योधनाला असं वाटतं की आपल्याकडे एवढे पराक्रमी लोक आहेत, म्हणजेच आपला विजय निश्चित आहे। पण असं नाही आहे। पुढच्या काही श्लोकांमध्येच आपल्याला असं कळेल की हे महाभारतातलं युद्ध फक्त रणांगणांवरचं युद्ध नाही आहे, तर धर्म आणि अधर्म यांचंही युद्ध आहे। श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 10। अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमभिरक्षितम्। हा श्लोक दुर्योधनाच्या गर्वाने व भरमसाठ आत्मविश्वासाने भरलेला आहे। तो स्वतःच्या बाजूची ताकद महान आणि अपार समजतो आणि भीष्मांच्या नेतृत्वाखाली ती सुरक्षित असल्याचं सांगून आपल्या लोकांमध्ये धैर्य निर्माण करतो। दुर्योधन म्हणतो, आपल्याकडे भीष्मासारखे शूर आणि अनुभवी संरक्षक आहेत, म्हणून आमची ताकद अपराजेय आहे। त्याचवेळी तो पांडवांच्या शक्तीला कमी लेखतो आणि म्हणतो की ती पर्याप्त म्हणजेच मर्यादित ठराविक काळासाठीच आहे। जरी भीम तिचे रक्षण करत असला तरीही आपण त्यांना सहज हरवू शकतो। ही एक मानसिक लढाईची पद्धत आहे। शत्रूंच्या नैतिक आणि मानसिक स्थितीस प्रभावित करण्यासाठी स्वतःचं अस्तित्व आणि संरक्षक नेत्यांची यादी करणं हेच यामागचं उद्दिष्ट आहे। दुर्योधन हे सांगून कौरवांमध्ये आत्मविश्वास वाढवतो आणि शत्रूला कमी किमतीचे वाटेल असा संदेश देतो। महाभारतात नंतरच्या प्रसंगातून हे स्पष्ट होत आहे की दुर्योधनाचा हा आत्मविश्वास चुकीचा किंवा अपूर्ण होता, कारण फक्त भौतिक सैन्य आणि वरिष्ठ सेनापती असणं पुरेसं नाही आहे। ध्येय, धर्म, नीतिमत्ता आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण यांच्या मार्गदर्शनासारख्या गोष्टीही निर्णायक ठरू। हा श्लोक म्हणजे दुर्योधनाच्या अभिमानी आणि गर्विष्ठ दृष्टिकोनाचा एक दाखला आहे। श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 11। अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थितः भीष्मं एव भिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि। चला आपण आता ह्याचा अर्थ पाहूया। अयनेषु म्हणजे युद्धभूमीवरील सगळ्या भागांमधला, च सर्वेषु म्हणजेच आणि सगळीकडे, यथा भागम म्हणजे आपल्या आपल्या ठिकाणी ठरलेल्या स्थानावर, अवस्थितः म्हणजे उभं राहून, भीष्मम एव म्हणजे केवळ भीष्म पितामहांना, अभिरक्षन्तु म्हणजे चांगल्या प्रकारे रक्षण करा, भवन्तः सर्व एवही म्हणजे तुम्ही सर्वजण। सोप्या मराठीमध्ये ह्याचा अर्थ असा होतो, दुर्योधन असं म्हणतो की युद्धभूमीवर आपल्या आपल्या जागी व्यवस्थित उभे राहा आणि सगळेजण मिळून पितामह भीष्मांचं रक्षण करा। मागच्या श्लोकांमध्ये 4 ते 10 श्लोकांमध्ये दुर्योधनाने आपल्या बाबतीत विरोधकांच्या ताकदीबद्दल बोलले आहे, पण या श्लोकात तो भीष्म पितामहांना विशेष संरक्षण द्या असा आदेश देतो। यावरून असं कळतं की दुर्योधनाची संपूर्ण आशा आणि भिस्त भीष्मांवर होती। अयनेषु म्हणजे युद्धभूमीचे वेगवेगळे विभाग। युद्धात एखादा मुख्य सेनानी जखमी झाला तर सैन्याचे मनोधैर्य खचते, म्हणून दुर्योधन सगळ्यांना पितामह भीष्मांच्या रक्षणाचे आदेश देतो। या श्लोकातून एक मानसिकता स्पष्ट दिसते की दुर्योधनाकडे मोठं सैन्य असूनही त्याचा आत्मविश्वास संपूर्णपणे एका व्यक्तीवर अवलंबून होता। हे दर्शवतं की नेत्याचं रक्षण युद्धाच्या योजनेत किती महत्त्वाचं मानलं जातं।
श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 12 तस्य संजयन हर्षम कुरवृद्धः पितामहा सिंहनादम विनद्योच्चैम शंखम दद्मो प्रतापवान. तर चला ह्याचा आता अर्थ बघूया. तस्य म्हणजे त्याचा, म्हणजेच इथे उल्लेख आहे दुर्योधनाचा. सज्जयनम हर्षम म्हणजे आनंद निर्माण करत. कुरुवृद्धा म्हणजे कुरुवंशातील वयाने व प्रतिष्ठेने मोठा. पितामहा म्हणजे भीष्म पितामह. सिंहनादम विनद्य सिंहाच्या गर्जनेसारखा मोठा आवाज काढून. उच्चह्या म्हणजे जोरात. शंखम म्हणजे शंख फुंकला. प्रतापवान म्हणजे पराक्रमी. दुर्योधनाचा उत्साह वाढवण्यासाठी कुरुवंशातील ज्येष्ठ आणि पराक्रमी भीष्म पितामहाने सिंहाच्या गर्जनेसारखा जोरदार आवाज करत आपला शंख वाजवला. मागच्या श्लोकामध्ये दुर्योधनाने भीष्मांच्या रक्षणाचा आदेश दिला होता. इथे भीष्मांनी प्रत्यक्ष कृती करून दुर्योधनाचा आत्मविश्वास वाढवला. सिंहनाद म्हणजे सिंहासारखी गर्जना. यात धैर्य आणि निर्धार आहे. शंखध्वनी हा प्राचीन युद्धाची सुरुवात करण्याचा संकेत होता. तसेच हा सैनिकांचा उत्साह वाढवतो. भीष्म पितामह वृद्ध जरी असले तरी त्यांच्या पराक्रमाची आणि नेतृत्वाची ताकद अजूनही प्रखर होती. नेत्याने फक्त आदेश देणे पुरेसे नसते, तर सगळ्या सैनिकांना आणि आपल्या सैन्याला ऊर्जा देणंही आवश्यक असतं. भीष्मांचा शंखनाद हे केवळ युद्धघोष नव्हतं, तर संपूर्ण कौरव सेनेला एक मानसिक ऊर्जा देणारा तो क्षण होता. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 13 ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखः सहसैवाभ्यहन्यस्त शब्दस्तुमोलो भवता. चला ह्याचा आता अर्थ बघूया. ततः म्हणजे त्यानंतर. शंखाच म्हणजे शंख. भैर्यच म्हणजे नगारे. पणव आनक गोमुखः म्हणजे ढोल डमरू आणि वाद्य. गोमुख नावाचं त्या काळी एक वाद्य होतं. सहसा एव म्हणजे एकदम अचानक. अभ्यहन्त्यंत म्हणजे वाजू लागले. सहशब्द म्हणजे तो आवाज. आणि तुमुलः अभवत म्हणजे अत्यंत गोंगाटपूर्ण. तर ह्याचा सोपा अर्थ असा आहे की जेव्हा भीष्म यांनी शंखनाद केला त्याच्यानंतर शंख, नगारे, ढोल, गोमुख आणि इतर वाद्य एकदम जोरात वाजू लागली आणि त्यांचा आवाज फारच गगनभेदी आणि गोंगाटमय झाला. श्लोक 12 भीष्माने शंखनाद केला होता. त्याच्या उत्तरात संपूर्ण कौरव सैन्याने विविध वाद्ये वाजवली. सहसा म्हणजे अचानक. हे दाखवतं की सर्व सैनिक सज्ज होते आणि संकेत मिळताच त्यांनी प्रतिसाद दिला. या प्रचंड आवाजाने युद्धाची वातावरण निर्मिती झाली आणि संपूर्ण रणांगण थरारून गेले. हा श्लोक फक्त आवाजाचं वर्णन नाही आहे, तर युद्धपूर्व मानसिक तयारीचं चित्रण आहे. शंख वाजवणे, नगारे वाजवणे हे प्राचीन काळातील एकतेचे आणि उत्साहाचे प्रतीक होते. एकत्रित आवाजाने शत्रूला भय वाटावे आणि स्वतःच्या सैन्याचा आत्मविश्वास वाढावा, हा यामागचा उद्देश होता. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 14 ततः श्वेतैर्युक्ते महती स्पंदने स्थितौ माधवा पांडवश्चैव दिव्यो शंखो प्रदद्मुतः. चला आता ह्याचा अर्थ बघूया. ततः म्हणजे त्यानंतर. श्वेते हये युक्ते म्हणजे पांढऱ्या घोड्यांनी जोडलेल्या. महती स्पंदने म्हणजे भव्य रथात. स्थितौ म्हणजे उभे असलेले. माधवा म्हणजे श्रीकृष्ण. पांडवाः चैव म्हणजे पांडूंचा पुत्र अर्जुन. दिव्यो शंखो म्हणजे दिव्य शंख. प्रदद्मनुतः म्हणजे वाजवले. तर
जेव्हा विविध वाद्ये कौरवांनी वाजवली त्याच्यानंतर पांढऱ्या घोड्यांनी जोडलेल्या भव्य रथात बसलेले श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दैवी शंख वाजवले. श्लोक 13 कौरवांनी प्रचंड गोंगाट केला, पण लगेचच कृष्ण आणि अर्जुन यांनी आपला दैवी आणि पवित्र शंखनाद केला. श्वेते हये म्हणजे पांढरे घोडे पवित्रतेचे, धैर्याचे आणि विजयाचे प्रतीक आहेत. महती स्पंदने म्हणजे अर्जुनाचा रथ केवळ भव्य नव्हता, तर तो श्रीकृष्णाच्या सारथ्यामुळे अत्यंत विशेष होता. दिव्यौ शंखौ म्हणजे साधे शंख नव्हे, तर ते दैवी शक्तीचे प्रतीक होते. त्यांचा नाद युद्धाला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व देतो. हा क्षण पांडवांसाठी धार्मिक आणि नैतिक आधाराचं प्रतीक आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा शंखनाद म्हणजे धर्मयुद्धाची अधिकृत सुरुवात होय. आवाजाने केवळ शत्रूला उत्तर देणे नव्हे, तर स्वतःला आणि आपल्या सैन्याला स्मरण करून हे आहे की युद्ध केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून हे जे युद्ध आहे ते धर्मासाठी होत आहे, असे यातून प्रेरित होते. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 15. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयाः पौंड्रं दद्मो महाशंखं भीमकर्मा वृकोदरः. चला आता ह्याचा अर्थ आपण पाहूया. पांचजन्यम म्हणजे पांचजन्य नावाचा शंख. ऋषिकेशः म्हणजे इंद्रियांचा स्वामी श्रीकृष्ण. देवदत्तम म्हणजे देवदत्त नावाचा शंख. धनंजया म्हणजे अर्जुन. पौंड्रम म्हणजे पौंड्र नावाचा शंख. दद्मो म्हणजे वाजवला. महाशंखम म्हणजे महान शंख. भीमकर्मा म्हणजे प्रचंड पराक्रमी. आणि वृकोदरहा हे भीमाचं दुसरं नाव आहे, म्हणजेच ज्याचं पोट लांडग्यासारखं बलाढ्य आहे आणि जो पराक्रमी आहे, म्हणूनच त्याला वृकोदरहा असंही म्हटलं जायचं. ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण यांनी पांचजन्य शंख वाजवला. धनंजय म्हणजेच अर्जुन यांनी देवदत्त शंख वाजवला. आणि प्रचंड पराक्रमी वृकोदर म्हणजेच भीम यांनी पौंड्र नावाचा महान शंख वाजवला. मागील श्लोकात म्हणजे 14व्या श्लोकात श्रीकृष्ण आणि अर्जुन एकत्र शंख वाजवतात. इथे त्यांच्या शंखांची नावे आणि भीमाचा शंख सांगितला आहे. पांचजन्य हा श्रीकृष्णाचा शंख आहे, जो त्यांनी पांचजन्य नावाच्या असुराचा वध करून मिळवला होता. देवदत्त हा अर्जुनाचा शंख आहे, जो दैवी वरदान होता. पौंड्र म्हणजे भीमाचा अत्यंत विशाल आणि गर्जनासारखा आवाज करणारा शंख होता. या शंखनादामुळे पांडव सैन्यात प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि कौरव सैन्यात मानसिक ताण वाढला. शंखनाद ही केवळ युद्ध घोषणा नव्हती, तर धर्माची घोषणा होती. प्रत्येक शंखाचं नाव त्याच्या योद्ध्याच्या गुणधर्माशी जुळतं. कृष्णाचा पांचजन्य म्हणजेच धर्मसंरक्षण. अर्जुनाचा देवदत्त म्हणजे दैवी कृपा. भीमाचा पौंड्र म्हणजे पराक्रमी आणि शक्ती. या नादाने संपूर्ण रणभूमी एक नवीन मानसिक ऊर्जेने भरली. मित्रांनो, तुम्ही इमॅजिन करा, जेव्हा हे सगळे शंख तिथे वाजले असतील तेव्हा इतकं पवित्र वातावरण, इतकं सुंदर वातावरण तिथे निर्माण झालं असेल आणि तिथल्या प्रत्येक सैनिक हा स्फुरला असेल की आपण हे युद्ध करतो आहोत ते फक्त सत्तेसाठी नाही, तर आपल्या धर्मासाठी. तर अशी ह्या श्लोकाची महती आहे. भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 16. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणी पुष्पकौ. तर चला याचा अर्थ पाहूया. अनंत विजयम म्हणजे अनंत विजय नावाचा शंख. राजा. कुंतीपुत्र म्हणजे कुंतीचा पुत्र. युधिष्ठिरः म्हणजे युधिष्ठिर. नकुलः नकुल. सहदेवः म्हणजे सहदेव. सुघोषम म्हणजे सुघोष नावाचा शंख. मणिपुष्पकौ म्हणजे मणिपुष्पक नावाचा शंख. कुंतीचा मोठा पुत्र धर्मराज युधिष्ठिर यांनी अनंत विजय नावाचा शंख वाजवला. नकुलने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला. इथे पांडवांच्या उरलेल्या भावांचे शंखनाद सांगितले आहेत.
अनंत विजय म्हणजे युधिष्ठिराचा शंख, जो अनंत विजयाचे प्रतीक आहे. सुघोष म्हणजे नकुलाचा शंख, ज्याचा स्वर मधुर पण युद्धासाठी प्रेरक आहे. मणिपुष्पक म्हणजे सहदेवाचा शंख, जो तेजस्वी आणि रत्नासारखा शोभिवंत आहे. या शंखनादांमुळे पांडव सैन्याचा आत्मविश्वास वाढला होता. प्रत्येक शंखाचं नाव हे फक्त ओळख नाही आहे, तर त्या योद्ध्याच्या स्वभाव, बल आणि ध्येयाचं प्रतीक आहे. युधिष्ठिराचा अनंत विजय म्हणजे धर्माचा विजय अटळ आहे हे सूचित करते. युद्धापूर्वीचा हा शंखनाद पांडवांच्या धर्मासाठी लढण्याच्या संकल्पाचा उद्घोष आहे. आता याच्या पुढील श्लोक क्रमांक 17, 18 आणि 19 आपण एकत्र पाहणार आहोत. त्यामुळे युद्धपूर्व वातावरण एकदम स्पष्ट होईल. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 17. काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्च पराजितः. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 18. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाभाऊ शंखनादं दद्मो पृथपुथका. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 19. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथ्वीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. तर चला आता ह्या तिघांचाही आपण एकत्र अर्थ पाहूया. काश्य म्हणजे काशीचा राजा, काशीराज. परमेश्वास म्हणजे अतिशय कुशल धनुर्धर. शिखंडी ह्याचासुद्धा यामध्ये उल्लेख आहे. महारथ म्हणजे महान योद्धा. दृष्टद्युम्न याचासुद्धा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे विराट, सात्यकी हे सुद्धा राजा होते. अपराजित म्हणजे कधीही पराभूत न झालेला. द्रुपद म्हणजे द्रुपद राजा. सौभद्र म्हणजे अभिमन्यू, सुभद्रापुत्र. महाबाहू म्हणजे दीर्घबाहू, बलवान. शंखानम दद्मुहू म्हणजे शंख वाजवले. पृथक पृथक म्हणजे वेगवेगळे. सघोषः म्हणजे तो आवाज. धार्तराष्ट्राणाम म्हणजे धृतराष्ट्रपुत्रांचे, कौरवांचे. हृदयानी व्यदार्यत म्हणजे हृदय चिरले, घाबरले. नभः म्हणजे आकाश. पृथ्वीम म्हणजे पृथ्वी. तुमुलः म्हणजे प्रचंड. व्यनुनादयन म्हणजे गुंजवून टाकला. काशीचा राजा जो धनुर्विद्येत अत्यंत प्रवीण होता. शिखंडी, महान रथी दृष्टद्युम्न, विराट राजा आणि अपराजित सात्यकी यांनीही आपले आपले शंख वाजवले. द्रुपद राजा, द्रौपदीचे 5 पुत्र आणि बलवान अभिमन्यू यांनी देखील वेगवेगळे शंखनाद केले. त्या सर्व शंखांचा जो प्रचंड आवाज झाला त्याने आकाश आणि पृथ्वी दोन्ही गुंजून गेले आणि तो आवाज धृतराष्ट्राच्या पुत्रांच्या हृदयात भीती निर्माण करणारा ठरला. येथे पांडव पक्षातले उरलेले प्रमुख योद्धे नमूद केलेले आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी मानसिक दबाव टाकणे हा शंखनादाचा उद्देश होता. इतक्या मोठ्या प्रमाणात हा शंखनाद म्हणजे शत्रूच्या मनोधैर्याला धक्का बसवण्यासारखं होतं. 19व्या श्लोकात स्पष्ट सांगितलं आहे की हा आवाज कौरव सैन्याच्या हृदयात धस्स करून गेला. तर यावरून त्या काळी युद्धाची परिस्थिती कशी होती हे लक्षात येते. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 20. अथ व्यावस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रं कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. चला आता याचा अर्थ बघूया. अथ म्हणजे नंतर, व्यावस्थितान म्हणजे मांडलेलं, युद्धासाठी सज्ज झालेले. दृष्टा म्हणजे पाहून. धार्तराष्ट्रन म्हणजे धृतराष्ट्रपुत्र कौरव. कपिध्वजः म्हणजे कपिध्वज, जो अर्जुनाच्या रथावर होता आणि ज्यावर स्वतः हनुमान विराज होते. प्रवृत्ते शस्त्र संपाते म्हणजे शस्त्रांचा मारा सुरू होण्याच्या वेळी. धनु उद्यम म्हणजे धनुष्य उचलून. पांडव म्हणजे पांडुपुत्र अर्जुन. ऋषिकेशम म्हणजे श्रीकृष्ण. तदा वाक्यम इदम आह
तेव्हा हे तो वचन बोलला, महीपते म्हणजे हे राजा धृतराष्ट्रा. जेव्हा कौरव सैन्य सज्ज झालेलं अर्जुनाने पाहिलं आणि युद्ध सुरू होण्याची वेळ आली, तेव्हा कपिध्वजधारी पांडुपुत्र अर्जुनाने आपले धनुष्य उचलले आणि ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण यांना म्हणाला. हा एवढाच ह्या श्लोकाचा अर्थ आहे. ह्याच्या पुढे त्यांचा संवाद सांगितलेला आहे. यामध्ये कपिध्वज म्हणजे अर्जुनाच्या रथावर हनुमानजीचा ध्वज होता. हे विजय आणि शक्तीचं प्रतीक होतं. इथे अर्जुन युद्धाच्या आधी श्रीकृष्णांना संबोधित करतो की त्याला युद्धातील आपले विरोधक पाहायचे आहेत. हा क्षण अत्यंत निर्णायक आहे. युद्धाचा आरंभ होण्याच्या आधी जेव्हा मानसिक तयारी आणि भावनांचं मिश्रण असतं, हा तो क्षण आहे. पुढच्या श्लोकांमध्ये अर्जुन आपली विनंती करतो की आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करावा. श्री भगवद्गीता श्लोक 21. अर्जुन उवाच सेनयोरुभर्यो मध्ये रथम स्थापय मेच्युत. श्री भगवद्गीता श्लोक 22. यावदेतान्निरीक्षं योद्धु कामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्त्रीर्ण समुद्यमे. चला आता याचा अर्थ बघूया. अर्जुन असं म्हणतो की हे श्रीकृष्णा, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा कर, जेणेकरून मी या युद्धासाठी उभे असलेल्या लोकांकडे पाहू शकेन आणि मला कोणाशी युद्ध करायचं आहे ते कळेल. हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. या श्लोकानंतरच अर्जुनाची द्विधा मनस्थिती समोर येते. श्री भगवद्गीता श्लोक 23. योत्स्यमानानवेक्षहं य एतत्र समागतः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. श्री भगवद्गीता श्लोक 24. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभर्यो मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. श्री भगवद्गीता श्लोक 25. भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतां कुरुनिति. इथे अर्जुन असं म्हणतो, हे दुर्बुद्धी दुर्योधनासाठी युद्धास इच्छुक जे लोक आले आहेत त्यांच्याकडे मी पाहतो आहे. संजय धृतराष्ट्राला असं सांगतो की अर्जुनाच्या म्हणण्यावर श्री ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण यांनी रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध भीष्म आणि द्रोणांसमोर उभा केला आहे आणि श्रीकृष्ण अर्जुनांना असे म्हणत आहेत की हे पार्थ, पार्थ म्हणजे अर्जुन, पहा हे कुरुवंशाचे हे सगळे लोक आहेत, हे तुझे आप्तस्वकीय आहेत आणि यांच्याशीच तुला युद्ध करायचं आहे. श्री भगवद्गीता श्लोक 26. तत्रापयशक्तिस्थानं प्रार्थः पितृनथ पितामहान् आचार्यन्मातुलान् भ्रातृ न पुत्रा पौत्रा सखीस्ततः श्वश्रूस्रा सुधैश्चैव सेनयोरुभयोरपि. श्री भगवद्गीता श्लोक 27. तान्समीक्ष्य कौन्तेयः सर्वो बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो विषेदनी न बब्रवीत्. श्री भगवद्गीता श्लोक 28. अर्जुन उवाच द्वष्टेमं स्वजनं कृष्णयुयुत्सं समुपस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. अर्जुनाला दोन्ही बाजूंमध्ये उभे असलेले आपले पित्र, पितामह, गुरुजन, भाऊ, बंधू, पुत्र, नातवंड, सासरे आणि मित्र दिसतात. हे सर्व बघून अर्जुन करुणेने भरून जातो. तो अतिशय खिन्न होतो आणि तो श्रीकृष्णांना असं म्हणतो की माझी गात्र शिथिल झाली आहेत, तोंड कोरडं पडलं आहे. यावरून आपल्याला कळतं की अर्जुन या ठिकाणी मानसिक ताणाखाली आला होता. हे सगळे माझेच जवळचे लोक आहेत, यांच्याविरुद्ध मी युद्ध कसं करू अशा मनस्थितीत तो अडकलेला होता. श्री भगवद्गीता श्लोक 29. वेफतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. श्री भगवद्गीता श्लोक 30.
गांडीवं संस्रते हस्ताक्तवक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. श्री भगवद्गीता श्लोक 31. निमित्तानि च पश्यमि विपरीतानि केशव न चे श्रेयोनुपशामि हत्वा स्वजनमाहवे. इथे अर्जुन म्हणतो की हे श्रीकृष्णा, माझी गात्र शिथिल झाली आहेत, तोंड कोरडं पडलं आहे, शरीर थरथरतं आहे, मला रोमहर्ष झालेला आहे, युद्ध आहे म्हणून स्फुरण चढलं आहे, पण समोर माझे आप्तस्वकीय बघून मी भ्रमात पडलो आहे. माझ्या हातून माझं धनुष्य गांडीव निसटत आहे, मी धड उभा राहू शकत नाही आहे, माझं मन भरकटतं आहे. हे केशवा, तुला शुभपरिणाम दिसत नाही आहेत. राज्य, भोग किंवा विजयाची मला इच्छा नाही आहे. श्री भगवद्गीता श्लोक 32. न कांगे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किन्नो राज्येन गोविंदकी भोर्गे जीवितेन वा. श्री भगवद्गीता श्लोक 33. येषामर्थे कांगितं नो राज्यं भोगाः सुखानि च त इते मेव स्थिता युद्धे प्राणं त्यक्त्वा धनानि च. श्री भगवद्गीता श्लोक 34. आचार्यः पितरः पुत्रास्तथैव च पितामहः मातुलः श्वश्रूः पौत्रः शालः संबंधिनस्तथा. इथे अर्जुन असं म्हणतोय की हे केशवा, हे कृष्णा, मला ह्याचे चांगले परिणाम दिसत नाही आहेत. राज्य, भोग किंवा विजयाची मला इच्छा नाही आहे, कारण ज्यांच्यासाठी राज्य हवं होतं तेच माझ्यासमोर प्राण देण्यासाठी उभे आहेत. माझे गुरुजन, पितर, पुत्र, पितामह, नातेवाईक हे सगळेजण माझ्या विरुद्ध उभे आहेत. तर काय अर्थ आहे हे युद्ध मी कोणासाठी जिंकू, अशा भ्रमात तो पडलेला आहे. श्री भगवद्गीता श्लोक 35. एतान्न हन्तमिच्छामि ज्ञतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतुः किन्नो मही कृते. श्री भगवद्गीता श्लोक 36. निहत्य धार्तराष्ट्रन्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान्न हतानाततायनः. श्री भगवद्गीता श्लोक 37. तस्मान्नार्हा वयं हन्तु धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनं स्याम माधव. इथे अर्जुन कृष्णांना म्हणतो, हे माधवा, मला त्रैलोक्याचं राज्य जरी मिळालं तरीही माझ्यासमोर उभे असलेले माझे भाऊ, माझे नातेवाईक ह्यांना मारण्याची माझी इच्छा नाही. दुर्योधन आणि त्याचे भाऊ लोभाने अंध झाले आहेत, पण मी माझा धर्म का सोडू, मी माझा धर्म सोडून ह्यांना का मारू. श्री भगवद्गीता श्लोक 38. यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रदोहे च पातकम्. श्री भगवद्गीता श्लोक 39. कथं न ज्ञेयमस्माद्भिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. अर्जुन पुढे म्हणतो, हे माधवा, जरी कौरव लोभाने अंध होऊन कुलनाशाचा दोष आणि नातेवाईकांचा नाश हे पाप समजत नाहीत, तरी आपण विवेकी असून हा अधर्म का करावा. कुल जर नाश झाला तर धर्म नष्ट होतो आणि अधर्म वाढतो, त्यामुळे हे करण्याची माझी इच्छा नाही. श्री भगवद्गीता श्लोक 40. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मः सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्सधर्मो बिभत्सतु. इथे अर्जुन पुढे असं म्हणतो की जर कुळाचा नाश झाला तर आपल्या परंपरा ह्या नष्ट पावतील आणि त्याचा परिणाम उरलेल्या सगळ्या आपल्या कुटुंबाला भोगावा लागेल. त्यामुळे ह्यांच्यासोबत युद्ध करायला मी खरंच तयार नाही आहे. मला त्रैलोक्याचं राज्य जरी मिळत असेल, काहीही मिळत असेल, तरीही मी माझ्या प्रियजनांना समोर बघून त्यांच्यावर बाण उगारण्याची हिंमत माझ्यात नाही आहे. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 41. अधर्माभिभवात् कृष्ण प्रद्युष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अर्जुन म्हणतो, हे श्रीकृष्णा, जेव्हा अधर्म वाढतो
तेव्हा कुलातील स्त्रिया भ्रष्ट होतात आणि स्त्रिया भ्रष्ट झाल्यावर हे कृष्णा समाजात वर्णसंकरी मिश्रण म्हणजेच वर्णव्यवस्थेचा नाश होतो. अर्जुन येथे सांगतोय की जर कुलधर्म नष्ट झाला तर त्याचा परिणाम प्रथम स्त्रियांवर होतो. त्यांच्या रक्षणाचा अभाव, सामाजिक व धार्मिक नियमांचे उल्लंघन यामुळे त्यांची पतनावस्था होते आणि जेव्हा स्त्रिया विपरीत मार्गावर जातात तेव्हा संपूर्ण समाजात अव्यवस्था आणि वर्णसंकरी निर्माण होते. याचा अर्थ त्या काळच्या समाजव्यवस्थेत वर्ण, धर्म आणि परंपरा टिकवून ठेवणं या स्त्रियांची भूमिका अतिशय महत्त्वाची मानली जायची. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 42. संकरो नरकायेव कुलघ्नाः कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्ती पिंडोदक क्रियाः. कुटुंब संहारामुळे जो वर्णसंकर म्हणजे सामाजिक आणि धार्मिक कर्तव्यांचा नाश किंवा अव्यवस्था निर्माण होते ते त्या कुलाला आणि त्या कुलाच्या नाश करणाऱ्यांना नरकात घेऊन जाते. कारण त्यांच्या पितरांची पिंडदान आणि उदक क्रिया म्हणजे श्राद्ध, तर्पण असं थांबतं. त्यामुळे पूर्वजांचा उद्धार होत नाही आणि तेही दुःखी होतात असं अर्जुन इथे श्रीकृष्णांना सांगत आहे. हा श्लोक अर्जुनाने सांगितला आहे जिथे तो युद्धामुळे होणाऱ्या कुटुंब विनाशाचे परिणाम सांगत आहे. आता वर्णसंकर म्हणजे काय की जेव्हा धर्म, परंपरा व कर्तव्यांचा नाश होतो तेव्हा संततीची शुद्धता आणि सामाजिक रचना ढासळते. मुलामुलींच्या संस्कारात अवनीती होते. नरकायेव कुलघ्नाम म्हणजे काय तर जे लोक आपलंच कुल नष्ट करतात ते नरकात जातात. कारण त्यांनी कुटुंबाची परंपरा, संस्कृती आणि धर्मकर्म उद्ध्वस्त केलेली असतात. पतन्ति पितराः येषां म्हणजे अशा लोकांच्या पितरांचा म्हणजे पूर्वजांचा उद्धार होत नाही. कारण पिंडदान, तर्पण, श्राद्धकर्म ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते करण्यासाठी संतती म्हणजे मुलबाळच शिल्लक राहत नाही. त्यामुळे ते सगळं विस्कळीत होऊन जातं. लुप्त पिंडोदक क्रिया म्हणजे पिंडदान म्हणजे आपण जे पिंडदान करतो माणूस गेल्यावर किंवा उदक क्रिया म्हणजे पाण्याने तर्पण करतो ही क्रियासुद्धा होणार नाहीत आणि त्यामुळे पितरांचीसुद्धा तृप्ती होणार नाही. तर थोडक्यात काय तर अर्जुन असं सांगतो की युद्धामुळे जर कुटुंब नष्ट झाली तर त्यांच्या परंपरा, धर्मकर्म, पितरांची पूजा बंद होईल. त्यामुळे पितरांचे उद्धार होणार नाहीत आणि ते पाताळात पडतील. ही खूप मोठी अधार्मिक गोष्ट ठरेल. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 43. दोषैरेतः कुलघ्नां वर्णसंकरकारकेयः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वतः. म्हणजेच कुलाचा नाश करणाऱ्या लोकांच्या दोषांमुळे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वर्णसंकरामुळे जातीधर्म आणि कुलधर्म हे शाश्वत म्हणजेच कायमचे नष्ट होतील. हा श्लोक अर्जुनाच्या युद्धविरोधातील तर्कांचा पुढचा भाग आहे. दोषे एते कुलघ्नाम म्हणजे जे आपल्या कुटुंबाला नष्ट करतात त्यांच्या त्या पापकृत्यांमुळे अनेक दोष निर्माण होतात. वर्णसंकरकारकई म्हणजे अशा युद्धांमुळे स्त्री पुरुषांचे धर्म, कर्तव्ये, विवाह व्यवस्था ढासळते आणि असमंजस संतती तयार होते. उत्साद्यन्ते जातीधर्माः म्हणजे प्रत्येक जात किंवा समाज आपला धर्म, संस्कार, आचार विचार, कर्मकांड यांच्यामुळेच टिकतो. कुलधर्माः च शाश्वतः म्हणजे प्रत्येक कुटुंबाचे पिढ्यानपिढ्यांचे जे संस्कार आहेत, जे धर्म, संस्कार, पूजाविधी, श्राद्ध हे देखील नष्ट होईल. जे परंपरागत चाललेलं आहे ते कायमचा नाश पावेल. त्यामुळेच या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णांना असं म्हणतो की युद्धामुळे केवळ माणसंच मरणार नाहीत तर त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या परंपरा, संस्कार आणि धार्मिक मूल्य इथे नष्ट होतील आणि त्यामुळे समाजातील संतुलन आणि संस्कृतीचा पाया ढासळेल. आजही जर कुटुंब तुटली, संस्कार हरवले, जुन्या परंपरा, सण, संस्कार, कर्तव्ये हळूहळू नष्ट होतील. याचा परिणाम नक्कीच पुढच्या पिढींच्या संस्कारांवरती होईल. या श्लोकांमधनं अर्जुन हेच श्रीकृष्णांना सांगत आहे. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 44. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवत्सि तत्तुशुश्रम. म्हणजेच
इथे अर्जुन कृष्णांना असं म्हणतो की हे जनार्दन म्हणजेच कृष्ण, ज्यांच्या कुलधर्मांचा नाश झाला आहे अशा मनुष्यांचा नरकात अनियमित काळापर्यंत वास होतो असं आम्ही पूर्वजांकडनं ऐकलेलं आहे. इथे उत्सन्न कुलधर्माणा म्हणजे ज्या कुटुंबाचे किंवा कुळांचे परंपरागत धर्म, संस्कार, विधी, तर्पण, पूजापद्धती नष्ट झाले आहेत असे. मनुष्याणाम जनार्दन म्हणजे अर्जुन कृष्णाला संबोधित करून सांगतो की हे जनार्दन अशी लोक. जनार्दन इथे कृष्णाला म्हटलेलं आहे. नरकी नियतम वासहा, अशा लोकांना नरकात निश्चित काळ ठरलेला नसतो, ते बराच काळ किंवा अनिश्चित काळ नरकात राहतात. भवतीती अनुश्रुषम म्हणजे असं आम्ही ऐकलं आहे, म्हणजेच हा पारंपरिक धर्मग्रंथाचं वचन आहे. अर्जुनाने हे स्वतः अनुभवलेलं नाही, तर त्याच्या थोरा मोठ्याने त्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच इथे श्रीकृष्णांना अर्जुन असं सांगतो की कुलधर्माचा नाश झाला तर पृथ्वीवरील जीवनच नाही तर मृत्यूपश्चात स्थितीवरतीही परिणाम होतो. पूर्वज सांगून गेले आहेत की अशा लोकांचा नरकवास दीर्घकाळ चालतो. आजही जेव्हा परंपरा, धर्मकर्मे किंवा संस्कार मोडले जातात तेव्हा पुढच्या पिढ्यांच्या जीवनात अस्थिरता किंवा नैतिक ऱ्हास दिसून येतो. या श्लोकाचा संदेश हाच आहे की धर्मसंरक्षण हे केवळ आजसाठी नाही तर पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी आहे. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 45. अहोबत महत्पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजन मुद्यतः. श्लोक 46. यदि माम प्रतिकारम शस्त्रम शस्त्रपाणायः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तम्ने क्षेमतरम भवेत. इथे अर्जुन असं म्हणतो की केवढं मोठं पाप आम्ही करायला निघालो आहोत. राज्यसुखाच्या लोभाने आम्ही आपल्या स्वकुलातील लोकांना मारण्यासाठी तयार झालो आहोत. जर मी प्रतिकार न करता, शस्त्र न उचलता कौरवांच्या हातून रणांगणात मारलो गेलो तर तेच माझ्यासाठी अधिक कल्याणकारक ठरेल. हे दोन्ही जे श्लोक आहेत ते अर्जुनाच्या अंतःकरणातील करुणा, अस्वस्थता आणि मानसिक संघर्ष दाखवतात. अर्जुनाला असं वाटतं की राज्याच्या मोहापायी आपण आप्तेष्टांना मारण्यास सज्ज झालो हे खूप मोठं पाप आहे. तसंच युद्ध म्हणजे केवळ शत्रूंना नाही तर आपल्याच नातेवाईकांना, गुरूंना, मित्रांना मारण्यासारखं आहे. अर्जुन म्हणतो की मी जर शस्त्र उचललं नाही आणि काहीही प्रतिकार न करता उभं राहिलो तर त्यांनी मला मारलं तरीही चालेल. माझ्यासाठी जिवंत राहून पाप केल्यापेक्षा मला मारून टाकणं हे माझ्यासाठी जास्त हितकारक आहे. या दोन्ही श्लोकात अर्जुनाची मनस्थिती परमोच्च गोंधळात आहे. कर्तव्य म्हणजेच युद्ध आणि करुणा म्हणजे स्वजन स्नेह यामध्ये फाटाफूट झाली आहे. तो युद्ध टाळण्याचा विचार करतोय आणि म्हणतोय मारून टाकलं तरी चालेल, पण हे पाप काही माझ्या हातून होणार नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यातसुद्धा खूप वेळा असं होतं की कधीकधी आपण लोभ, स्वार्थ किंवा अहंकारामुळे जवळच्या नातेसंबंधांवर घाला घालतो. पण खरं कल्याण हे आपल्या लोकांची चिंता न करता शांततेने आणि संयमाने वागण्यात आहे असा संदेश येथे आहे. म्हणजे समोरचा आपला कितीही प्रिय व्यक्ती असला आणि तो चुकत असला तरी त्यावेळेला आपण कर्तव्याला जागून योग्य तो निर्णय घेणं हेच सगळ्यांच्या हिताचं आहे आणि सर्वांच्या रक्षणेचं काम आहे असं इथे सांगितलेलं आहे. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 47. संजय उवाच एव मुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्य उपविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. म्हणजे इथे संजय म्हणतो की असं बोलून अर्जुन रणभूमीवर आपल्या रथात बसला. त्याने धनुष्यबाण खाली ठेवलं आणि शोकाने व्याकुळ होऊन त्याचं मन खचून गेलं. मित्रांनो, इथे संजय ही सगळी घटना धृतराष्ट्रांना सांगत आहे. हा भगवद्गीतेच्या 1 अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे जो अर्जुनाच्या मानसिक स्थितीचं सार सांगतो. एकमुक्त्वा अर्जुनः म्हणजे आधीच्या श्लोकात अर्जुनाने युद्धाविरुद्ध अनेक कारणे सांगितली आहेत. करुणा, मोह, धर्मसंशय व्यक्त केला आहे. रथोपस्य उपविशतः म्हणजे रणभूमीत उभा असलेला अर्जुन आपले शस्त्र खाली ठेवून रथात बसला. विसृज्य सशरम चापम म्हणजे हातातलं असलेलं धनुष्य आणि बाण त्याने खाली सोडलं. हे त्याचं युद्ध न करण्याच्या निर्णयाचं प्रतीक आहे. शोक संविघ्न मानसः
म्हणजे शोक, दुःख, मोह आणि संभ्रमाने त्याचं मन अतिशय व्याकुळ झालं होतं. हा श्लोक अर्जुनाच्या अंतर्गत संघर्षाचा परमोच्च क्षण दाखवतो. त्याने युद्ध सोडायचं ठरवलं, शस्त्र खाली ठेवलं आणि तो मानसिकदृष्ट्या खचला. इथून पुढेच भगवान श्रीकृष्ण त्याला गीतेचा उपदेश सुरू करतात, जो आपण दुसऱ्या अध्यायात बघणार आहोत. जर आपण याची आपल्या दैनंदिन जीवनाशी तुलना केली तर जेव्हा आपल्याला भावनिक ताण, कर्तव्याचा संभ्रम आणि नैतिक संघर्ष हे आपण अनुभवतो, तेव्हा आपली ऊर्जा थांबते, आपली विचारशक्ती थांबते, आपली निर्णय क्षमता हरवते आणि या क्षणी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते, जशी अर्जुनाला श्रीकृष्णांची गरज भासली होती. तर याचबरोबर आपला पहिला अध्याय इथे संपलेला आहे. तर असंच तुम्ही आमच्यासोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आता ह्यापुढे अध्याय दुसरा चालू करणार आहोत. धन्यवाद.